बोल ना कोच. अरे व्हिडिओ आहे ना. संत्रे गोड होते बाबा. आज कुठेतरी फिरायला भेटणार असा विचार करून सकाळी सकाळी आम्ही डबा आणि बॉटल घेऊन कॉलेजला आलो. तिथे आम्हाला व्हिजिटसाठी घ्यायला बस आलेली होती. आपल्या पोरांना बसमध्ये जाऊ द्या, आम्ही दुसऱ्या शिफ्टमध्ये येतो असं सांगून आम्ही मागेच राहिलो, कारण दुसरी शिफ्टच नव्हती. मग सरांच्या कारमध्ये आम्हाला लिफ्ट मिळाली. हिरवळ बघत रस्त्याने आम्ही रिसर्च स्टेशनच्या रस्त्याने निघालो. ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड रिसर्च प्रोजेक्ट ऑन कॉटन इथे आमची व्हिजिट केली. बसमधून निघताच सर्वजण मला व्लॉग काढताना बघत होते. माझा एक फोटो काढ म्हणून मित्राला फोन दिला तर सगळीकडे चर्चा पसरली, आद्या आपला ब्लॉगर आहे. मग व्लॉग काढावाच लागला. दूर दूर सगळीकडे शेतच शेत होतं. मग आम्ही निघालो बघायला. एंटोमॉलॉजी, सॉइल सायन्स अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटची रिसर्च तिथे सुरू होती. भावा एक स्लोमो घे असं म्हणून मित्राकडे फोन दिला. त्याने हलकासा स्लोमो घेतला. योग्य इंटरकल्चर केलेलं ऑपरेशन केलेलं हे शेत फार अप्रतिम होतं. कॉटनवर असणारे रोग, कॉटनवर असणारे इन्सेक्ट याच्याबद्दल बरीच माहिती मिळाली. तसेच हाय डेन्सिटी प्लांटिंग सिस्टीम याबद्दलही माहिती मिळाली. कोणतीही तास बघितली तर तास एकदम सरळ होती एका रांगेत. ये रही गाईज आज की सेल्फी असं म्हणत दुसऱ्या व्हिजिटकडे आम्ही निघालो. सायट्रस रिसर्च फील्डला आमची दुसरी व्हिजिट गेली. लाकडाचं अप्रतिम असं बाग त्यांनी केलेलं होतं. आतमध्ये गार्डन एरिया फार छान होता. वेगवेगळ्या व्हेरायटीज इथे लावलेल्या होत्या. आतमध्ये व्हिजिटला टाइम होता तोपर्यंत ब्लॉग शूट करत बसलो. संत्र्याची चोरी करताना काही चोर सुद्धा सापडले. तेजानेही काही संत्र ढापले. कमिशन म्हणून 2 फोडी सुद्धा मिळाल्या, पण संत्र जरा आंबट होते. वेगवेगळ्या जातीचे संत्र, लिंबू यांची बरीच माहिती फलकावर लावलेली होती. त्यांचं पाणी व्यवस्थापन, त्यांचं रोगाची क्षमता हे सर्व तिथे दिलेलं होतं. 2 व्हिजिट कंप्लीट करून आम्ही बसमध्ये वापस बसलो. आनंदाने भारावून गेलेला तेजा खाली खुर्ची नसताना सुद्धा स्वतःची खुर्ची बनवून बसला. संत्रा हाती लागताच संत्र्याचा रस डोळ्यात टाकण्याची स्पर्धा लागली होती. तेजाने सुद्धा मोहीम हाती घेतली. या सर्वात अटेंडन्स सर्वात महत्त्वाचे राहूनच गेले होते. मग अटेंडन्स लिहिली. कॉलेजमध्ये वापस जाण्यासाठी आम्ही निघालो. नॅशनल हायवे 6वर आम्ही पोहोचलो.
या ॲटोवाल्या काकांनी शर्यत लावायची म्हणून स्पीड वाढवली, पण जिंकली ते डॉक्टर PDKVची बसच. पहिले तुम्ही करत एक एक जण पुढे गेला आणि सर्वांनी बसमधून निघाले. इथेच व्लॉग संपला. ये रही गाइस आज की सेल्फी और इसी के साथ